महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं। खरं तर पश्चिम महाराष्ट्रातला एक उमदा नेता आपल्या महाराष्ट्रातनं या निमित्तानं गमावलेला आहे। अजितदादांचं समाजासाठी असणारं योगदान फार मोठं होतं। अतिशय धुरंधर आणि स्पष्ट वक्ता असा हा पश्चिम महाराष्ट्रातला नेता होता। अजितदादा आणि जावली तालुक्याचं संबंध किंवा पवार कुटुंबाचा आणि जावली तालुक्याचा संबंध बघितलं ते फार दृढ आहेत। खऱ्या अर्थानं या जावली तालुक्याशी पवार कुटुंबियांची असलेली जी नाळ आहे ती अतिशय घट्ट आहे। जावली तालुक्याच्या जडणघडणीमध्ये किंबहुना जावली तालुक्याच्या विकासामध्ये या पवार कुटुंबांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे। स्वर्गीय आपल्या जावलीचे माजी आमदार बेदा भिलारे गुरुजी असोत, स्वर्गीय माजी आमदार लालसिंगराव शिंदे काका असोत किंवा स्वर्गीय माजी आमदार जी कदम असोत, या सर्वांचं सन्माननीय पवार कुटुंबाच्या कुटुंबीय यांच्याशी घनिष्ठ असे संबंध राहिलेले आहेत। अगदी अलीकडचे आपले जावलीचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदेसाहेब यांचीसुद्धा निष्ठा या कुटुंबाशी आजपर्यंत अधोरेखित करावी लागेल अशा पद्धतीचे आहे। या कुटुंबानं मी जाणीवपूर्वक जावली तालुका आणि पवार कुटुंब ही अशा अर्थाने बोलतोय की या कुटुंबानं जावली तालुक्याच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे। स्वर्गीय लालसिंगराव काका ज्या वेळेला आमदार होते त्या परिस्थितीमध्ये सुद्धा धोम कालवा, त्या कालव्याचं पाणी जावली तालुक्याला मिळावे यासाठी स्वर्गीय लालसिंगराव शिंदे काकांनी माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना विनंती करून तो धोम कालवा जो आहे तो रिव्हर्स पद्धतीनं म्हणजे उलट्या पद्धतीनं सायफन पद्धतीनं उलट्या पद्धतीनं फिरवण्याचं काम आपल्याला बघितलं। आपण शेते वगैरे ही जी गावं आहेत पलीकडची कोडाळी परिसरातली, तर त्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची जी प्रगती झालेली आहे आजपर्यंतची किंवा जो शेतकरी तिथं घडलेला आहे आणि नगदी पिकं घेतोय तर त्याच्या पाठीमागे तो धोमचा रिव्हर्स कालवा आहे आणि त्याचं सगळं श्रेय या पवार कुटुंबियांना जातं। किंबहुना मी तर असं म्हणेन की प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीमध्ये किंबहुना त्याच्या उभारणीमध्ये स्वर्गीय माजी आमदार लालसिंगराव शिंदे काका यांचे सुपुत्र आदरणीय राजेंद्र काका शिंदे यांचं योगदान राहिलेलं आहे। संपूर्ण जावली तालुक्याचं योगदान राहिलेलं आहे। आणि आज आपण पाहतो की कुडाळी प्रकल्पामध्ये जे शेतकरी आज ऊस बागायत पिकवत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक सधनता जर कुणी जर आणली असेल तर त्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने आणलेली आहे आणि त्याचं श्रेय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या पवार कुटुंबियांना जातं। या पवार कुटुंबातील एक उमदा असा सदस्य आज आपल्यातून निघून गेलेला आहे। खऱ्या अर्थानं जावली तालुक्याला ही सगळ्या शेतकऱ्यांच्यावरती एक शोककळा पसरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पवार कुटुंबियांच्यावरती प्रेम करणारा प्रत्येक सर्व पक्षीय, आता थोड्या वेळापूर्वी मेळा येथे अजितदादांना सर्व पक्षीय आदरांजली या ठिकाणी वाहण्यात आली, श्रद्धांजली वाहण्यात आली। आणि खऱ्या अर्थानं मेळ्यातील बाजारपेठेमध्ये आज सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे आवाहन केलं होतं काल, त्याप्रमाणे सगळ्या व्यापाऱ्यांनी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून आपल्या या लाडक्या नेत्याला या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। त्या निमित्तानं मी फार काय बोलत नाही, पण एक तडफदार नेतृत्व आपण गमावलेलं आहे, मान्य करावंच लागेल आपल्याला। आणि येणाऱ्या काळामध्ये अशी जडणघडण होणं अशक्य आहे। 1990ला ते प्रथम आमदार झाले आणि सलग 8 वेळा ते त्यांच्या मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून येत आहेत। वेगवेगळ्या मंत्रिपदावरती त्यांनी मंत्रिपदं भूषवली। अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे ते होते। अर्थमंत्रीपद सांभाळत असताना त्यांनी खूप बरे असं योगदान महाराष्ट्र राज्यासाठी दिलेलं आहे। सलग 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे। महाराष्ट्रामधले ते एकमेव व्यक्ती असे आहेत की त्यांना सलग 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे। आणि खरं तर त्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद मिळणं गरजेचं होतं, मुख्यमंत्री व्हायला हवे होते। खूप चांगलं काम दादांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं असतं, पण दुर्दैवानं काळानं त्यांच्यावरती घाला घातलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी जावली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय दादांना इथे भावपूर्ण आणि सर्व पदाधिकारी आणि समस्त शिवसैनिक यांच्या वतीनं आदरणीय दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद।